योगामध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्याला चित्तच्या वृत्तींचा निरोध करायचा. तर योग सूत्र 6 मध्ये सांगितलेलं आहे, की ह्या कुठल्या वृत्ती आहेत ज्यांचा आपल्याला निरोध करायचा आहे, जे आपल्याला कंट्रोलमध्ये आणायच्या आहेत. त्या कुठल्या आहेत? तर प्रमाण, विकल्प, विपर्याय, निद्रा, स्मृतीह. आता प्रमाण काय आहे? प्रमाण म्हणजे आपण ठरवतो, की या गोष्टींमुळे मला आनंद होतोय. विपर्याय म्हणजे काय? विपर्याय म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, आपली चुकीची समजूत. प्रमाण, विपर्याय, विकल्प. विकल्प म्हणजे काय? अज्युम करणं, की ही गोष्ट अशीच असेल, ही गोष्ट अशी नसेल, आणि आपण चुकीच्या समजुतीमुळे, आपल्या चुकीच्या अज्युम केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींपासून दुःख होतं. तर आपल्याला त्यापासून डिटॅचमेंट करायची. आणि चौथी गोष्ट काय आहे? तर निद्रा. निद्रा. आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असतात किंवा आपल्याकडे करायला काही नसतं आणि आपण शांत बसतो, तर आपल्याला समाधी घ्यायची असेल, तर आपल्या माइंडमध्ये येतं की मला हे करायला हवं, ते करायला हवं, हजार विचार येतात आणि मग त्याच्या अंती आपल्याला येते निद्रा, झोप यायला लागते. समाधीमध्ये बसलोय आणि आपल्याला डुलक्या लागतात, झोप येते. तर याचा आपल्याला निरोध करायचा आहे. आणि पाचवी गोष्ट आहे स्मृतीह. स्मृतीह म्हणजे मेमरीज. आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्याला अचानक गोष्टी आठवायला लागतात, की माझ्यासोबत हे झालेलं, माझ्यासोबत ते झालेलं. तर ह्या गोष्टी आपल्याला डिटॅच करतात, त्याच्यापासून दूर ढकलतात. तर आपल्याला स्मृतींवरती, आपल्या आठवणींवरती कंट्रोल करायचं हे योगसूत्र 6 मध्ये सांगितलेलं आहे. तर पुन्हा भेटू आपण योगसूत्र 7 सकट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करा आणि यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा.